class, last lecture we had just started the halogen derivatives. लास्ट लेक्चरला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर जस्ट स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला होता. आता ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट पाहूया. त्याच्यामध्ये काय काय नेमकं डिटेल्समध्ये काय काय आहे ते आपण याच्यामध्ये पाहायचं आपल्याला. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर नंबर 10 आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. तर हा चॅप्टर नंबर 10 का स्टार्ट केला असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल मुलांना. तर चॅप्टर नंबर 10 स्टार्ट केला कारण हा जो चॅप्टर नंबर 10 आहे याचा जो बेस आहे तो बेस 11वी मध्ये आहे. म्हणून हा आता आपण त्याला स्टार्ट केलाय. कारण जो हायड्रोकार्बनचा पार्ट आहे तो आपला लास्ट इयरला तो चॅप्टर एक सेपरेट चॅप्टर होता हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये आपण अल्केन आणि अल्काईन स्टडी केलं आणि अरोमॅटिक कंपाऊंड पण होता. त्यामुळे हा चॅप्टरचा बेस तो असल्यामुळे आपण तो स्टार्ट केलाय. म्हणून 10 नंबरचं चॅप्टर आपण डायरेक्टली घेतलं. 1 नंबरचं घेतला नाही. 1 नंबरचं पण आपण घेणार आहे. 1 बाय 1 आपण 16 चॅप्टर कंप्लीट करणार आहे. पण हा चॅप्टर आता याचा बेस आपला असल्यामुळं हा आपण स्टार्ट करतो. तर लास्ट लेक्चरला जो आपण चॅप्टर घेतला होता तो कोणता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. चला स्टार्ट करू आपण. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा 10 नंबरचा चॅप्टर आहे. याचं वेटेज आय थिंक 4 और 6. म्हणजे काय एक तर तो 4 मार्कला कंपल्सरी येईल किंवा 6 मार्कला विथ ऑप्शन येईल. आपण ते डिटेलमध्ये नंतर पाहूया. आता हा चॅप्टर आपण स्टार्ट केला. इंट्रोडक्टरी पार्ट आपण त्याचं पाहिलंय. आपण आता डिटेलमध्ये पुढे पाहू. हॅलोजन आणि डेरिव्हेटिव्ह 2 वर्ड आहेत. तर पहिला आहे हॅलोजन. हॅलोजन एक ग्रुप आहे आपला पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 17. त्याला काय म्हणतो आपण हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली त्याच्याशी बिलॉंग आहे. त्याच्याशी बिलॉंग आहे कोण हॅलोजन. कोणते कोणते हॅलोजन. हॅलोजन नेहमी आपण रिप्रेझेंट करतो बाय एक्स विच इज इक्वल टू. कोणते कोणते हॅलोजन आहेत मग. पहिला आहे फ्लोरीन, दुसरा आहे क्लोरीन, तिसरा आहे ब्रोमीन, चौथा आहे आयोडीन आणि लास्ट जो आहे तो ऍस्टेटाईन आहे. पण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. त्याचे फारसे कंपाऊंड अवेलेबल नाही म्हणून तो आपण इथं स्टडी करणार नाही. आपण फक्त स्टडी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आणि ह्यांना कलेक्टिव्हली काय म्हणतो आपण हॅलोजन बिकॉज दे आर बिलॉंग टू हॅलोजन फॅमिली. So that is called the halogen and derivatives. The compound formed from the halogen, they are the halogen derivatives. Okay, so let's see what is halogen derivatives. Halogen derivatives are nothing but definition replacement. Replacement of what? Replacement of hydrogen atom of what? Of aliphatic or aromatic hydrocarbons. काय करतो आपण इथं रिप्लेसमेंट म्हणजे काय एकाच्या जागेवरती दुसरा आणणे त्याला म्हणायचं रिप्लेसमेंट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सबस्टिट्यूशन. त्यालाच काय म्हणतो सबस्टिट्यूशन. आता कशाचं करायचं रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. कशाचा हायड्रोजन ॲटम ऑफ कोणाचं ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय हॅलोजन ॲटम म्हणजे कोणता एक्स बाय हॅलोजन ॲटम. रिझल्टिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड resulting compound means the product formed after replacement is nothing but halogen derivatives. आणि रिप्रेझेंट कसं करतो आपण ते रिप्रेझेंट करतो आपण RX और ARX. आलं लक्षात बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्स replacement of hydrogen atom of aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atom. The resulting compound is called halogen derivatives.
ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. बघा आपण याच्यामध्ये डिटेल मध्ये पाहू पुढे. आता हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचे दोन टाइप्स आहेत, सब टाइप्स. एक आहे ॲलिफॅटिक आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक. आता ॲलिफॅटिकचे परत दोन टाइप. कोणते? एक आहे सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड मध्ये कोणतं येतं? तर सॅच्युरेटेड मध्ये काय येतात? अल्केन्स. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये काय येईल? अल्कीन्स अँड अल्काइन्स. So alkanes, all carbon single bonds. In alkenes, carbon double bonds, and alkynes, carbon triple bonds. Okay, so this is the classification of hydrocarbons. Hydrocarbons are nothing but hydrogen and carbon, compound formed by hydrogen and carbon. So hydrocarbons are further classified aliphatic and aromatic. Aliphatic further classified saturated aliphatic hydrocarbons are nothing but alkanes having general formula CnH2n plus 2. हे आपण लास्ट इयरला पाहिले डिटेल मध्ये आपण. ठीक आहे, CnH2n plus 2. आणि इकडे अनसॅच्युरेटेड aliphatic hydrocarbons कोणते आहेत? अल्किन्स अँड अल्काइन्स. अल्किनचा फॉर्म्युला काय? CnH2n आणि अल्काइनचं काय? CnH2n - 2. हे लास्ट इयरला आपण पाहिलं सगळं. अल्किन्स अँड अल्काइन्स. अँड अरोमॅटिक मध्ये इथं आपण पाहणार आहे कंपाऊंड्स ऑफ बेन्झीन. फक्त बेन्झीनच इथं पाहणार आहे आपण. बाकीचे अरोमॅटिक कंपाऊंड डिटेल मध्ये आपल्याला आता ह्या प्रेझेंट सिच्युएशनला नाही आपल्याला, म्हणून फक्त आपण बेन्झीनचं पाहतो. आणि अरोमॅटिक कंपाऊंड कोणते? अरोमॅटिक कंपाऊंड जे कंपाऊंड हुकेल्स रूल ओबे करतात. कोणता? 4n plus 2 5 इलेक्ट्रॉन्स. हा जो काय हुकेल्स रूल आहे, जे कंपाऊंड ओबे करतात ते अरोमॅटिक कंपाऊंड. इथं फक्त आपण बेन्झीनचं करतोय. बेन्झीनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. हे झालं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, आता याच्या पुढचा पॉइंट आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये आता कंपाऊंड कसं फॉर्म होतं पहा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह RH, याला काय म्हणायचं? अल्केन्स. ठीक आहे, अल्केन्स प्लस X2 म्हणजे काय? इट इज अ हॅलोजन. आणि हा काय करतो? RX plus H फॉर्म करतो. म्हणजे काय झाला? ह्या X ने ह्या H ला काय केलं? रिप्लेस केला. कोणत्या? एका हा एक S HX फॉर्म करतो आणि हा R आणि हा X. दिस इज कॉल्ड अल्किल halide. Okay, so this is the preparation of halogen derivatives from alkanes. Alkanes बरोबर ज्यावेळेस हॅलोजन आपण रिएक्ट करू, सबस्टिट्यूशन रिएक्शन होते and formation of alkyl halide. Okay, so this is the halogen derivatives. एक्झाम्पल जर आपण डिटेल मध्ये पाहिजे, पहिला मेंबर आहे अल्केनचा. सपोज हा काय? CH4. दिस इज कॉल्ड मिथेन. आणि हा सपोज याचं आपण क्लोरिनेशन केलं Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ओके, तर काय होईल? एक हायड्रोजन याच्यामधला कोणताही रिप्लेस करेल क्लोरीन. ओके, काय प्रोडक्ट फॉर्म होईल पहा. CH आणि हा Cl. काय तयार झाला? हा CH3
Cl. काय नाव आलं याचं? मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड. आणि बाय प्रोडक्ट काय तयार झालं याच्यामध्ये? HCl. कोणता? हा H आणि हा आहे Cl. ओके, सो दिस इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं इंट्रोडक्शन. Replacement of hydrogen atom of alkane by halogen, resulting compounds are called halogen derivative. That is called alkyl halide. Clear? पहा याच्यामध्ये पुढे क्लासिफिकेशन. हे लास्ट लेक्चरला आपण पाहिले, पण डिटेल मध्ये पाहतोय आपण आता. पहा क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट पॉइंट आहे पुढचा क्लासिफिकेशन, जे की लास्ट लेक्चरला आपण पाहिलं. क्लासिफिकेशन पहा क्लासिफाय कसं केलं त्याला. पहिलं आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ on the basis of hydrocarbon skeleton. On the basis of hydrocarbon skeleton, which halogen is bonded? Which halogen is bonded? पहा त्याच्यामध्ये on the basis of hydrocarbon skeleton. हायड्रोकार्बन स्केलेटन. आता हायड्रोकार्बन स्केलेटन कोणते? अल्केन, अल्कीन, अल्काइन्स अँड aromatic compounds. These are hydrocarbons which X is bonded, that is the halogen is bonded. त्यातला पहिला टाइप आहे हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स. हॅलो म्हणजे हॅलोजन. कोणता? which is equal to X, which is equal to F, Cl, Br and I. So this is the first halo alkanes. Example काय लिहायचं हॅलो अल्केन्स? सपोज CH3X, CH3X. ओके, किंवा CH3CH2X, CH3CH2X. हे कशाचं एक्झाम्पल आहे? हॅलो अल्केन्स. क्लासिफिकेशन कसे होते? हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच X इज बॉन्डेड. आता हे हायड्रोकार्बन स्केलेटन आहे आणि त्याला अटॅच हा हॅलोजन आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन इज बॉन्डेड. पहिला आहे हॅलो अल्केन्स. हे झालं एक्झाम्पल. दुसरं पहा हॅलो अल्कीन्स. हॅलो अल्कीन्स. आता अल्केन्सचं स्ट्रक्चर काय? CH2 डबल बॉन्ड CH and X. CH2 डबल बॉन्ड CHX. आता हा जो आहे हा हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याला आपण अल्कीन म्हणतो आणि त्याला अटॅच हॅलोजन आहे. दॅट इज कॉल्ड हॅलो अल्कीन्स. तिसरा आहे हॅलो अल्काइन्स. अल्काइन्स म्हणजे जनरली काय असतं? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. 1 2 3. इथे एक व्हॅलेन्सी आणि इथे एक व्हॅलेन्सी रिमेन आहे. इथे येईल H आणि इथे येईल X. याला काय म्हणायचं? हॅलो अल्काइन्स. ओके, आणि लास्ट आहे हॅलो अरिन्स. पहा हॅलो अरिन्स याच्यामध्ये हॅलो अरिन्स. आता अरिन्स म्हणजे काय? AR means aromatic and ENE means कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो विच आर द अरिन्स? इथं आपण काय पाहतोय? याला म्हणायचं अरिन्स. ओके, आता अरिन्स कसं तयार होतं? हॅलो अरिन्स. तर याच्यातला एक हायड्रोजन ऍटम काय होईल? रिप्लेस होईल. हा जो आहे ना, एक कोणताही हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला आपण तर तो काय तयार होईल? हॅलो अरिन्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ हॅलो अरिन्स. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन skeleton to which X is bonded. Okay, next classification है first, second. On the basis of second classification part, on the basis of number of halogen atom is bonded. म्हणजे किती हॅलोजन ऍटम बॉन्डेड आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत, किती आहेत?
डिपेंडिंग ऑन. सो डिपेंडिंग ऑन फर्स्ट आहे त्याच्यामध्ये मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. आता बघा याच्यामध्ये मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो म्हणजे सिंगल, हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये काय असणार आहे, फक्त एकच हॅलोजन ॲटम असणार आहे. पहा, द कंपाऊंड इन विच ओनली वन हॅलोजन ॲटम only one hydrogen atom is replaced by halogen atom, they are called as a mono halogen compound. एक्झाम्पल आहे का RX, किती आहे याच्यामध्ये, एकच हॅलोजन ॲटम, therefore that is called the mono halogen compound. सेकंड आहे डाय हॅलोजन कंपाऊंड्स. आता डाय म्हणजे किती, डाय म्हणजे 2. सो याच्यामध्ये काय येईल मग, पण त्याच्यामध्ये RCH X किती आले हॅलोजन, 2 हॅलोजन, therefore this is called the डायहॅलोजन कंपाऊंड. आता डायहॅलोजन मध्ये परत 2 आहे, त्यातला पहिला आहे जेमिनल डायहॅलाइड आणि दुसरा आहे विसिनल डायहॅलाइड. पहा याच्यामध्ये जेमिनल म्हणजे काय, जेम डायहॅलाइड, विसिनल विस डायहॅलाइड. आता जेमिनल मध्ये काय आहे पहा, पुढं जेमिनल मध्ये जेम डायहॅलाइड किंवा जेमिनल डायहॅलाइड. एक्झाम्पल पाहू आपण डिटेल मध्ये, मग लक्षात येईल तुमच्या. जेमिनल डायहॅलाइड पहा, जेमिनल मध्ये काय RCH याला काय म्हणायचं, जेमिनल डायहॅलाइड. द डायहॅलाइड इन विच both the halogen atom is present on the same carbon, they are called as a geminal dihalide. And second is vicinal dihalide, RCH 1 2 3 1 2 3 4, okay, RCH CH2X. This is called vicinal dihalide. Why it is vicinal? Because both the halogen atom is present on the adjacent carbon. Both the halogen atom is present on the adjacent carbon, and here both the halogen atom is present on the same carbon. Therefore, this is called as a geminal dihalide, and this is called as a vicinal dihalide. This is the classification of dihalogen compound. Dihalogen compound. 2 halogen on same carbon, that the geminal dihalide. 2 halogen on adjacent carbon. Therefore, that is called as a vicinal dihalide. Vicinal dihalide. Okay. So this is the second classification. Now third. Since this classification, आता एक classification कशा होते आहे, तर number of halogen atom. Number of halogen atom. तर तिसरे classification काय आहे आपला, ट्रायहॅलोजन कंपाऊंड्स. आपण पाहिलं मोनो, डाय, डाय मध्ये परत 2 पाहिले, कोणते, जेमिनल अँड विसिनल. आता ट्रायहॅलोजन मध्ये काय आहे, CHX CHX 1 2 3, and this is CH2. RCHX CH2X 1 2 and 3 halogen. Therefore, this is called a trihalogen compound. Trihalogen compound. And last is a polyhalogen compound. Polyhalogen compounds. Poly means many, more than 3. More than 3. When more than 3 hydrogen atom of alkane is replaced by halogen atom, the resulting compound is called a polyhalogen compound. Example pa apan simple example pa Cl 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 Cl. किती halogen atom replace केले, hydrogen atom benzene चे 6 चे 6, कोणी chlorine. This is called benzene hexachloride, BHC. and काय यूज करते ते BHC चा, it is a insecticide, BHC. So this is the
क्लासिफिकेशन दोन टाईप पाहिलं आपण. एक कार्बन स्केलेटनचं पाहिला, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्कीन्स, हॅलो अल्केन्स, हॅलो अल्काइन्स अँड हॅलो अरिन्स. आणि सेकंड पाहिलं आपण ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, दॅट इज द मोनो हॅलोजन कंपाऊंड, डायहॅलोजन कंपाऊंड, ट्रायहॅलोजन कंपाऊंड अँड पॉलीहॅलोजन कंपाऊंड. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता इथे फक्त आपण मोनो हॅलोजन कंपाऊंडच पाहणार आहे. डाय, ट्राय आणि पॉलीचं डिटेलमध्ये नाही पडणार. आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला मोनोचे डिटेलमध्ये पाहायचं. आता मोनोचे डिटेलमध्ये पाहताना काय पाहायचं आपल्याला पाहता याच्यामध्ये. मोनो हॅलोजन कंपाऊंड पाहताना आपण काय करतोय, डिटेलमध्ये आपल्याला फक्त मोनो पाहायचंय. मोनो हॅलोजन कंपाऊंड और मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये, मोनो मीन्स सिंगल, ओनली वन हॅलोजन ॲटम इज present in the structure that is called as a monohalogen compound. Okay, so here on the basis of position of halogen atom and the type of hybridization of this classification, monohalogen compound चं further classification पाहिजे आपल्याला कशाच्या बेसिस वरती, on the basis of halogen atom bonded to hybridized carbon. So this classification is based on the hybridization to which halogen atom is bonded onto that carbon. So depending on that they are classified. So how they are classified, let's see. On the basis of hybridization and halogen atom attached to that carbon. Okay, so they are classified. First, sp3 hybridized कार्बन. आता याच्यावरती हॅलोजन अटॅच आहे. आता sp3 हायब्रिडाइज कार्बन वरती जो हॅलोजन अटॅच आहे त्याचे परत 3 टाइप्स आहेत. त्यातला पहिला पहा, अल्किल हॅलाइड. याचं स्ट्रक्चर पहा काय आहे, RX. आता sp3 म्हणजे काय, 1s ऑर्बिटल अँड 3p ऑर्बिटल मिक्स अँड रिकास्ट अँड दॅट हायब्रिडायझेशन इज कॉल्ड एज sp3 हायब्रिडायझेशन. सिम्पली लक्षात ठेवा, याच्यामध्ये सर्व जे काय कार्बनचे बॉन्ड आहेत ते सर्व सिंगल बॉन्ड असतात sp3 हायब्रिडायझेशन मध्ये. पाहता याच्यामध्ये RX अल्किल हॅलाइड, त्यालाच आपण हॅलो अल्केन्स पण म्हणतो. RX, आता ह्याचं स्ट्रक्चर पहा, CH3, सपोज मी Br घेतला, सर्व सिंगल बॉन्ड आहे, 3 हायड्रोजनचे सिंगल बॉन्ड आणि हा Br चा एक सिंगल बॉन्ड. सर्व जे आहेत ते sp3 हायब्रिडाइज कार्बन, म्हणजे हॅलोजन अटॅच आहे, ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन sp3 हायब्रिडाइज पाहिजे. इथे या कार्बनला अटॅच आहे, हा sp3 हायब्रिडाइज आहे. अजून एक एक्झाम्पल पहा, CH3 CH2 Br. आता पहा इथे कार्बन, हा कार्बनला Br अटॅच आहे आणि हा कार्बन कसा आहे, sp3 हायब्रिडाइज. ओके. परत अल्किल हॅलाइडचे परत 3 टाइप पडतात त्याच्यामध्ये, प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शियरी. आता हे कशावरती टाइप डिपेंड आहे, तर त्याच्या हॅलोजन जो आहे तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे, प्रायमरी कार्बनला आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. आता हा जो आहे हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. का प्रायमरी, कारण हा या कार्बनला अटॅच आहे. प्रायमरी कार्बन म्हणजे जो कार्बन, ज्या कार्बनला फक्त एक ऍडजस्टंट कार्बन असतो त्याला म्हणायचं प्रायमरी. जर 2 ऍडजस्टंट असतील तर त्याला म्हणायचं सेकंडरी कार्बन आणि 3 ऍडजस्टंट असतील तर त्याला म्हणायचं टर्शियरी कार्बन. आपण ते पुढे डिटेलमध्ये पाहूया. अल्किल हॅलाइड आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बनला जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्याच्यावरून त्याचं मोनो हॅलोजन कंपाऊंड क्लासिफिकेशन आहे. पहिला आहे अल्किल हॅलाइड, दुसरा आहे पहा अलील हॅलाइड. आता अलील म्हणजे काय बघ, अलील म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 X. हा जो ग्रुप आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर सिंगल बॉन्ड आणि त्याला अटॅच हॅलोजन, त्याला म्हणायचं अलाइल ग्रुप. अलाइल हा जो ग्रुप आहे
या ग्रुपला काय म्हणायचं, अलाइल ग्रुप, अलाइल ग्रुप. आणि याचं नाव काय, अलिल हॅलाइड. आता इथं जो हॅलोजन अटॅच आहे तर हा कार्बन कसा आहे, sp3 हायब्रिडाइज आहे, हा कार्बन sp2 हायब्रिडाइज, हा कार्बन sp2 हायब्रिडाइज. ओके, सो या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे, therefore this is called अलाइल हॅलाइड, अलाइल हॅलाइड. ओके, एक्झाम्पल आपल्याला लिहिता येईल CH2 डबल बॉन्ड CH2. सपोज मी Br घेतलं तर ह्याचं नाव काय दिलं, अलिल ब्रोमाइड, अलिल ब्रोमाइड. तो पहिला आपण अल्किल हॅलाइड, दुसरा आहे अलिल हॅलाइड आणि तिसरा आहे पहा बेन्झिल हॅलाइड, बेन्झिल हॅलाइड. याच्यामध्येच आहे पहा तिसरा बेन्झिल हॅलाइड. तर बेन्झिल हॅलाइड काय आहे पहा, हा काय बेन्झिन, याला अटॅच CH2 आणि याला अटॅच X, तर ह्याला काय म्हणायचं, बेन्झिल हॅलाइड. आता हा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे आणि हा कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे, समजतंय. हा sp3 का, कारण इथे सर्व कार्बनचे बॉन्ड कसे आहेत, सिंगल आहे, इथे कार्बनचा बॉन्ड डबल आहे म्हणून हा sp2 हायब्रिडाइज आहे, हा sp3 हायब्रिडाइज आहे. आणि नेहमी ह्या ग्रुपला बेन्झिन ग्रुप का म्हणायचं, कारण ह्याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहे, 7 कार्बन. बेन्झिन मध्ये 6 कार्बन असतात, बेन्झाईल मध्ये 7 कार्बन असतात. हा त्याचा बेसिक डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये. ठीक आहे, पुढचं आहे, पुढचं क्लासिफिकेशन आहे मोनोहायड्रोजन कंपाऊंडचं ऑन द बेसिस ऑफ sp2 हायब्रिडाइज कार्बन, sp2 हायब्रिडाइज कार्बन. त्यातलं पहिलं आहे त्याच्यामध्ये व्हिनाइल हॅलाइड, व्हिनाइल हॅलाइड. आता व्हिनाइल हॅलाइड sp2 हायब्रिडाइज आहे पहा, CH2 डबल बॉन्ड CHX. आता हे जे आहे, दिस ग्रुप इज कॉल्ड एज अ व्हिनाइल ग्रुप, व्हिनाइल ग्रुप. ओके, और व्हिनाइल हॅलाइड. इथं जो हॅलोजन आहे हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे, तर sp2 हायब्रिडाइज, कारण का हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून हा sp2 हायब्रिडाइज. आणि सेकंड आहे याच्यामध्ये अरिल हॅलाइड, अरिल हॅलाइड. पहा आता अरिल हॅलाइड मध्ये पहा काय, इथे जो हॅलोजन आहे हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे, sp2 ला, कारण काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आणि लास्ट जो आपण पाहिला हॅलो अल्काइन्स, तो अल्काइन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, इथे क्लासिफिकेशन आपलं फिनिश होतं. आणि उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार, IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, थँक्यू.